नमस्कार. आज आपण बनवणार आहोत शेवग्याची भाजी. त्यासाठी काय साहित्य घेतलं ते पाहूया. शेवग्याचे इथे मी मोठे मोठे काप करून घेतलेत. कांदा घेतला आहे, खोबरं, कोथिंबीर, लसूण, मीठ, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, मटण मसाला, काळा मसाला, हळद आणि तेल. मसाला बनवण्यासाठी आपण गॅसवर कढई तापायला ठेवूया. कढईमध्ये थोडं तेल टाकून घेऊया. मी कढईमध्ये थोडं तेल टाकून घेतले. तेल हलकं गरम झालं की यामध्ये कांदा टाकूया. कांदा तुम्ही उभंही चिरून घेऊ शकता. मी ते बारीक चिरलं जे लवकर भाजला जाईल. कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा. कढईत भाजण्याऐवजी तुम्ही चुलीवर किंवा गॅसवर असा देखील भाजू शकता, डायरेक्टली फ्लेमवर. गावाकडे ही भाजी करताना कांदा चुलीमध्ये आहारावरती भाजला जातो. आपण इथे कढईमध्ये भाजणार आहोत. कांदा छान लाल होईपर्यंत भाजायचा, म्हणजे कांद्याचा कच्चेपणा निघून जाईल. ते माझा कांदा भाजून झाला. याला लालसर नाही, एक थोडासा काळा होईपर्यंत, म्हणजे जसं आपण चुलीवर भाजतो तेव्हा त्याचा रंग हे होतो तसा भाजून घेतला आहे. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. आता आपण खोबरं भाजून घेऊया. खोबरं लवकर भाजलं जातं, त्याला एवढा वेळ लागत नाही. कांदा खोबरं थंड झालंय. आपण यामध्ये अद्रक आणि लसूण घालून घेऊया. थोडीशी कोथिंबीर यामध्ये मसाला वाटण्यासाठी घालूया. दोन चमचे पाणी टाकून मी मसाला वाटून घेतलाय. मसाला छान अगदी बारीक वाटला गेला. ज्या कढईमध्ये आपण मसाला भाजला होता त्याच कढईमध्ये आपण भाजी करणार आहोत. गॅस चालू करते. 2 मोठे चमचे तेल मी टाकून घेतले. तेल गरम होऊ देऊया.
तेल हलकं गरम झालं की गॅस बारीक करूया. यामध्ये घालूया हळद, 1 चमचा मटण मसाला, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा काळा मसाला, 2 चमचे कांदा लसूण मसाला. हे सुके मसाले पण छान परतून घेऊया. सुके मसाले छान परतले गेले की आपण मध्ये जे वाटण केलं होतं कांदा खोबरा याचा ते घालून घेऊया. छान मिक्स परतून घ्यायचं. गॅस बारीकच ठेवायचं. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं होतं, मसाला वाटला होता, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घालून हेच पाणी मसाला भाजण्यासाठी घालते. छान एकत्र करून घ्यायचं. आता हा जो मसाला आहे तो आपण छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. मसाला भाजायला लागला की हळूहळू हे वाटण जो मसाला आहे तो तेल सोडायला सुरुवात करतो. 1-5 मिनटं आपण याला छान असं शिजवून घेणार आहे. ग्रेव्ही 1-2 मिनिट छान शिजली गेली आहे. आता आपण यामध्ये शेवग्याच्या शेंगा धुवून घालूयात. छान मसाल्यामध्ये एकत्र करूया. मसाला म्हणजे ग्रेव्हीसोबत त्या देखील छान भाजल्या जातील, कच्च्या राहणार नाही. अजून 2 मिनिट आपण शिजवून घेणार आहोत. इथे आपण पाहू शकतो ग्रेव्हीने छान तेल सोडायला सुरुवात केली. याचा अर्थ आपला मसाला छान भाजला गेला. अजून 1 मिनिटभर आपण शेंगा छान यामध्ये परतून घेणार आहोत. यामुळे मसाला कच्चा लागत नाही, उग्र वास येत नाही. इथे आपण पाहू शकतो ग्रेव्ही तेल सोडायला लागली. याचा अर्थ मसाला छान भाजला गेला आहे. अजून 1 मिनिटभर आपण याला परतून घेऊया आणि यामध्ये पाणी घालूया. तुम्ही पाणी गरम करून देखील घालू शकता किंवा असं थंड देखील घालू शकता, नॉर्मल आहे. एक मिनिटभर शेंगा आणि ग्रेव्ही परतली गेली. आपण आता यामध्ये पाणी घालणार आहोत. आता मिक्सरच्या भांड्यानेच पाणी घालते. तुम्हाला हवी तितकी तुम्ही घट्ट किंवा पातळ करू शकता. आता मी गॅसची फ्लेम वाढवते, मीडियम ठेवते. अजून थोडं पाणी यामध्ये घालणार आहे. शेवग्याच्या शेंगा शिजण्यासाठी पाणी आपल्याला लागेल. ही भाजी आपण भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकतो, छान लागते. गावाकडे अजूनही या भाजीला कालवण म्हटले जाते. बऱ्याचशा खेडेगावांमध्ये कालवण म्हणतात, आपण याला शेवग्याची भाजी असं म्हणतो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याबरोबर बटाटा देखील घालू शकता. बटाट्याचे उभे काप करून तुम्ही यामध्ये घालू शकता.
यामध्ये आता मीठ घालून घेऊया. 1 चमचा मीठ मी इथे घालते. याची आपण छान उकळी काढून घेऊया मीडियम गॅसवरती. भाजीला छान उकळी आली आहे. एकदा आपण हलवून घेऊया. आता आपण गॅस बारीक करून एक 5 मिनिट भाजीला शिजवून घेणार आहोत. 5 मिनिट भाजी छान शिजली गेली आहे बारीक गॅसवरती. शेवग्या शेंगा देखील शिजल्या गेल्यात. आपण चेक करूया. जास्त देखील गाळा झालेला नाही याचा. आता आपण यामध्ये घालूया कोथिंबीर. हलवून घेऊया. एक अर्धा मिनिट आपण भाजीला पुन्हा एकदा उकळी काढून घेऊन गॅस बंद करणार आहोत. भाजीला छान उकळी आली आहे. आपण गॅस बंद करूया. प्लेटमध्ये सर्व करूया. कशी वाटली तुम्हाला शेवग्या शेंगाची भाजी नक्की सांगा. तुम्ही ही भाजी कोणत्या प्रकारे करता ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा. भाजी आवडली असेल तर लाईक करा. थँक्यू.